अरे हे काय झालं? अचानक हा लेडीज बारवाला फील का आला? या सगळ्या गोष्टी मी नाही करत, सोडल्यात मी यार. त्याचे जास्त पैसे घेतो मी. ग्रँड रोडवाला फील येतोय आता. माझा गजरा कुठे आहे? तर गिव्ह इट फॉर प्रणित मोरे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रणितसाठी. छान आहे यार. फॅमिली ऑडियन्स वगैरे पण आली आहे. फॅमिली ऑडियन्स मला बेस्ट वाटते. ठीक आहे. आणि काही काही लोक असतात ना, ते आई बाबांना घेऊन येतात आणि मग जाताना एकटे एकटे जातात. असे सगळे प्रकार होतात. ऍक्च्युली आज मी जाम आनंदी. एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा सगळे. कारण आपण सगळे मुंबईमध्ये राहतो आणि मुंबईमध्ये ना मराठी शोज जाम कमी होतात. त्यामुळे जेव्हा पण मला असं मराठी शोसाठी इन्व्हाइट करतात ना, मी जाम एक्सायटेड होतो. आणि जेव्हा मला कळलं की शोचं नाव उभ्या उभ्या आहे, मी अजून एक्सायटेड झालो. कारण माझ्या एक्स गर्लफ्रेंडला असंच आवडायचं. काही काही लोकांना कळलं, काही काही घरी जाऊन असतील. आणि दादरमध्ये तर यार मला दादर म्हणजे मुंबईची बेस्ट जागा वाटते. अग्री करता तुम्ही? दादर म्हणजे मुंबईमधली बेस्ट जागा आहे. म्हणजे माझी एक्स गर्लफ्रेंड एकदा मला म्हणाली होती, लेट्स डू समथिंग डर्टी. मी तिला दादरच्या फुल मार्केटमध्ये घेऊन गेलो. ट्रॉमामध्ये गेली. बोली एवढा घाणेरडा वास, एवढं पण डर्टी नको होतं. मी म्हणालो गर्दी बघ किती, ऑर्जी पण करू शकतो. नाही कळला. ती म्हणते ऑर्जी काय असतं, हे नवीन भाजी आली आहे वाटतं. छान 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 यार. म्हणजे कोण कोण आहे तुमच्यापैकी? सगळे मुंबईचेच आहात तुम्ही सगळे? छान छान छान. मुंबईचे लोक मला बेस्ट वाटतात. मुंबई बेस्ट जागाच वाटते मला. कारण नेहमी तुम्ही एक कंपॅरिझन ऐकलं असेल ना, की मुंबई इज बेटर दॅन दिल्ली किंवा दिल्ली इज बेटर दॅन मुंबई. असं आर्ग्युमेंट नेहमी दिल्लीवालेच करतात. कारण जो माणूस इन्सिक्युअर असतो तोच बोलतो हे सगळं. मी मध्ये शोसाठी दिल्लीला गेलेलो. माझी दिल्लीची मैत्रीण मला म्हणते की दिल्ली एनी डे बेटर आहे मुंबईपेक्षा. तुमचं मुंबईचं जेवण किती घाणेरडं असतं, कधीतरी दिल्लीचं जेवण खाऊन बघ, वेडा होशील. तर मी म्हणालो ठीक आहे, मग जाऊया आपण जेवायला बाहेर. तर म्हणते नाही, आता नाही जाऊ शकत, सेफ नाहीये. संध्याकाळचे 7:30 वाजलेले. म्हणलं सेफ नाहीये, आताच तर आमची दादर ट्रेन भरते. मुंबईचे लोक मला बेस्ट वाटतात यार. आपली सिनेसृष्टी किती छान आहे. अग्री करता तुम्ही? आपले सेलेब्स किती क्यूट आहेत. आपण जे पण सगळे मराठी सेलेब्स आणि मराठी फॅन्स, आपण सगळे ना सेम पेजवर आहोत. कारण आपण प्रत्येक सेलिब्रिटीला एक रोल दिलाय. आपली एक अपेक्षा, स्पेसिफिक अपेक्षा आहे प्रत्येक सेलेब करून, की त्याने तेच काम केलं पाहिजे. जशी की प्रिया बापट. प्रिया बापट किती गोड आहे, किती गोंडस आहे ती. तर आपल्याला वाटतं तिने नेहमी गोंडसच राहिलं पाहिजे. प्रिया बापटने मध्ये एक इन्स्टावर फोटो टाकलेला बिकिनीमध्ये. मुलं त्याच्यावर कमेंट करतायत, हे सगळं काय घालतेस, बंद कर, आपल्या संस्कृतीत बसत नाहीये. आणि मी म्हणालो बरोबर म्हणतायत ती मुलं. कारण स्विमिंग पूलमध्ये जाताना बिकिनी कोण घालतं? नऊवारी साडीच घालायला पाहिजे. कारण आपले अंकल लोक तेच करतात ना, बीचवर बिकिनी, ते लोक ते गंजी आणि बनियानमध्येच जातात. आणि फक्त प्रिया बापट कडून हीच अपेक्षा आहे आपली. सई तामणकर कडून वेगळी अपेक्षा. सई तामणकरने साडीमध्ये एक फोटो टाकलाय, त्याच्यावर एका मुलाचा कमेंट आहे, ची मूड ऑफ केला. एका मुलाचा त्याच्यावर कमेंट आहे की प्रिया बापटची साडी परत कर तिला आणि तुझी बिकिनी घे तिच्याकडून. एकदम क्लॅरिटी आहे आपल्या मुंबईच्या लोकांमध्ये. असाच एक मुंबई इंडियन्सचा प्लेअर आहे, माहितीये तुम्हाला? क्रिकेटमध्ये, क्रिकेट फॉलो करता तुम्ही? तर आपला एक मुंबई इंडियन्सचा प्लेअर आहे ईशान किशन, माहितीये तुम्हाला? तर ईशान किशनला ना आता जी आपली स्क्वॉड अनाऊन्स झाली त्याच्यातनं त्याला ड्रॉप केलं. आणि युजली कोणत्याही क्रिकेटरला कोणत्याही स्क्वॉडमधून ड्रॉप करतात तर कारण असतं की तो फॉर्ममध्ये नाहीये किंवा कारण असतं की तो इंजर्ड आहे. पण ईशान किशनला ड्रॉप करण्याचं रिझन वेगळंच होतं. त्याला याच्यासाठी ड्रॉप केलेलं कारण बीसीसीआयला न सांगता तो कौन बनेगा करोडपतीमध्ये निघून गेला. म्हणजे तो असा पहिला कंटेस्टंट आहे जो केबीसी मध्ये जाऊन रोडपती झाला. शो नंतर हार्दिक पांड्याने फोन केला त्याला
म्हणाला क्यू भाई समय समाप्ती की घोषणा. आणि हार्दिक पांड्या त्याला म्हणाला की भाई एक बार मुझे फोन कर लेता, फोन अ फ्रेंड करता, मला जास्त अनुभव आहे कारण मी कॉफी विथ करण गेलो होतो. तर ईशान किशन त्याला म्हणाला की हा माहिती आहे. अरे हे काय झालं, अचानक हा लेडीज बारवाला फील का आला. या सगळ्या गोष्टी मी नाही करत, सोडल्या आहेत मी यार, त्याचे जास्त पैसे घेतो मी. अच्छा हे लालच राहणार आहे, छान आहे, ठीक आहे, एकदम ग्रँड रोड वाला फील येतोय आता. माझा गजरा कुठे आहे? काय कुठे होतो आपण? ईशान किशनवर होतो ना. हा ठीक आहे. तर ईशान किशनला तो असं म्हणाला. मग ईशान किशन त्याला म्हणाला की तर हार्दिक पांड्याला म्हणाला की माझ्याकडून तू काहीच शिकला नाहीस का? तर ईशान किशन त्याला म्हणाला तुझ्याकडूनच शिकलोय मी. आता स्क्वॉडमधून ड्रॉप झालोय, आता कमबॅक करेन, मग इंजर्ड होईन आणि मग नवीन टीमचा कॅप्टन बनेन. मग डबल सॅलरी, 7 करोड रुपये. म्हटलं छान प्लॅनिंग आहे याची ही. यार तुम्ही एक गोष्ट नोटीस केली, आता ना सोशल मीडियावर प्रत्येक गोष्ट अशी ट्रेंड व्हायला लागते. जसं आता एक आर्ग्युमेंट चालेल, तुम्ही वाचलेलं की लक्षद्वीप वर्सेस मालदीव्स. वाचलेलं तुम्ही? म्हणजे काय झालेलं की लक्षद्वीपचे काही फोटोज होते ट्विटरवर आणि ते मॉलडीव्सचे जे मिनिस्टर होते ना ते म्हणाले की मॉलडीवची लेवल लक्षद्वीप कधीच गाठू नाही शकणार. तर सगळे इंडियन भडकले, म्हणाले की हे इंडियाच्या अगेन्स्ट बोलतायत. तर हॅशटॅग ट्रेंड व्हायला लागला, हॅशटॅग बॉयकॉट मॉलडीव्स. आणि बरोबर आहे, देशावर प्रेम असलंच पाहिजे. सगळे सेलेब म्हणायला लागले. अक्षय कुमारने ट्रेंड केलं, सचिन तेंडुलकरने ट्रेंड केलं. पण सेलिब्रिटीपर्यंत ठीक आहे, माझा बेस्ट फ्रेंड पण यूज करायला लागला हा हॅशटॅग बॉयकॉट मॉलडीव्स. मी त्याला म्हणालो मॉलडीव्सला जायला पासपोर्ट लागतो, तुझं आधार कार्ड आता आलंय आणि हा काय यूज करतोय हॅशटॅग बॉयकॉट मॉलडीव्स. याने मड आयलंड साठी 4 वेळा रिजेक्ट केलं आम्हाला. अक्षय कुमारने एक छोटीशी चूक केलेली मध्ये त्याने एक ऍड केलेली गुटख्याची, लक्षात आहे तुम्हाला? आणि सगळे लोक भडकलेले की असा तू युथ आयकन आहेस, अशा सगळ्या गोष्टी तू कशा करू शकतोस. आणि मग अक्षय कुमारने लिटरली माफी मागितली. त्या ऍड साठी जे घेतलेले पैसे त्याने परत केले आणि तो म्हणाला की ही गोष्ट मी कधीच नाही करणार आयुष्यात. आणि म्हणून मला अक्षय कुमारसाठी वाईट वाटतंय, कारण सेम ऍड मध्ये अजय देवगण पण होता. तो 10 वर्षापासून करतोय, कोणी काहीच नाही म्हटलं, कारण लोकांनी एक्सेप्ट केलं हा तर खातच असेल. तुम्हाला लक्षात आहे आपण शाळेत असायचो तेव्हा ते असे पेरेंट्स टीचर मीटिंग किंवा काही असं एक असाइनमेंट द्यायचे आपल्याला की आई बाबांचं लेटर घेऊन या किंवा आई बाबांचा एक व्हिडिओ बनवून घेऊन या. आता तुम्ही विचार करा, अजय देवगणची मुलं शाळेत गेली आहेत आणि शाळेत असाइनमेंट आलं की टोबॅको अवेअरनेस साठी बाबांचा व्हिडिओ घेऊन ये. अजय देवगण व्हिडिओ बनवूच नाही शकणार कारण तोंडात गुटखा. ठीक आहे, समजतंय. नाईस नाईस नाईस, छान छान. ठीक आहे, अशी शांतता मला आवडते. मध्ये मध्ये असा फ्युनरलला फील आला पाहिजे की ऑडियन्स पण विचारते अचानक काय झालं. तुमच्यापैकी कोण कोण आहे जे रिलेशनशिप मध्ये आहेत? अच्छा, तुम्ही कपल लोकच आला आहात. ठीक आहे, तुम्ही प्रॉपर रिलेशनशिप मध्ये आहात, तुम्ही दोघे. अजून कोणी आहे? अच्छा ठीक आहे. हे बघा, हे क्यूट कपल्स आहेत. रिलेशनशिपचं त्यांना माहिती आहे की काय नाव असलं पाहिजे. पण आजकाल जसं जसं ना दुनिया पुढे चालली आहे ना, रिलेशनशिपची वेगवेगळी नावं यायला लागली आहेत. जसं की आधी जेव्हा मी लहान होतो तेव्हा फक्त लग्न असायचं किंवा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड, पण आता वेगवेगळी नावं यायला लागली आहेत. तुम्हाला माहित पण नसतील, जसं की वन नाईट स्टँड, हुकअप. एक नवीन आलंय त्याचं नाव आहे बेंचिंग. बेंचिंग माहिती आहे तुम्हाला? अरे तुला कसं माहिती आहे बाय? तुझं चालू आहे का? नाही. ठीक आहे. बेंचिंगचा अर्थ ज्यांना नाही माहिती आहे मी सांगतो. बेंचिंग म्हणजे काय असतं, तुमच्या आयुष्यात एक पार्टनर आहे आणि ज्याच्यावर तुम्ही एक्सक्लुझिव्ह आहात, पण तरी पार्ट टाइम तुम्ही अजून एक ऑप्शन ठेवणार बॅकअप म्हणून. इन शॉर्ट जर हा प्लेअर इंजर्ड झाला तर मग इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्याला घेऊन यायचं. बेंचिंगचं आयडियल एक्झाम्पल आहे श्रेयस अय्यर. कारण त्याचं नशीब इतकं खराब आहे, बिचारा टीम मध्ये पण बेंचवर आहे आणि बाकी युजवेंद्र चहल चांगला प्लेअर आहे. श्रेयस अय्यर माहिती आहे ना, तो आपल्या मुंबईचाच प्लेअर आहे. श्रेयस अय्यर जाम कडक प्लेअर आहे आणि मध्ये ना असं सगळे बोलायचे की त्याला शॉर्ट बॉल खेळायला जमत नाही.
असं ते बोलायचं. पण त्याने जाम मेहनत केली आहे. म्हणजे त्याने इतकी मेहनत केली ना की तो बिचारा कधी क्लबिंगला पण नाही जायचा, कारण क्लब्सच्या बाहेर बाउन्सर असतात ना. श्रेयस अय्यर बिचारा इतका चांगला माणूस आहे. मध्ये ना त्याचा एक व्हिडिओ असा इन्स्टावर व्हायरल झालेला, ज्याच्यात तो आपल्या गाडीतनं जातोय आणि त्याच्या गाडीसमोर एक भिकारी येतो आणि श्रेयस अय्यरने त्याला पैसे दिले आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि मी जाम आनंदी झालो यार. मी म्हटलं की आता लोक अप्रिशिएट करतील की श्रेयस अय्यरने चांगलं काम केलंय, भिकाऱ्याला पैसे दिले. पण लोक इतके नेगेटिव्ह झालेत ना, त्याच्यात पण कमेंट करतायत, एवढा मोठा माणूस पण 20च रुपये दिले. मी म्हणालो की बाकी लोक करताय ठीक आहे, माझा बेस्ट फ्रेंड कमेंट करतोय की फक्त 20च रुपये दिले. मी म्हणालो त्याने ऍटलीस्ट स्वतःच्या खिशातले 20 रुपये दिलेत, तू माझे 200 रुपये अजून नाही दिलेस. आणि ही काय एक्सपेक्टेशन आहे की मोठ्या लोकांनी जास्त भीक दिली पाहिजे? चुकीची एक्सपेक्टेशन आहे ना. असं जर सगळे आपापल्या ऐपतीप्रमाणे द्यायला लागले तर अंबानी 2-2 लाख भीक देतोय, सचिन तेंडुलकर 1-1 लाख भीक देतोय. पण असं सगळं व्हायला सुरू झालं तर बीकॉमची मुलं कॉलेज सोडून भीकच मागायला लागतील. छान यार. तुम्ही आजकाल तुम्ही बघितलं की कंपॅरिझन जाम व्हायला लागले. प्रत्येक गोष्टीत कंपॅरिझन सुरू झालंय. जसं की मध्ये असं कंपॅरिझन होत होतं ना की बॉलिवूड वर्सेस टॉलिवूड, की बॉलिवूडच्या मूवीज चांगल्या आहेत की साऊथच्या मूवीज चांगल्या आहेत. आणि मला वाटतं असे कंपॅरिझन झालेच नाही पाहिजे, कारण साऊथच्याच मूवी चांगल्या आहेत. बॉलिवूडची लेवलच नाहीये. बॉलिवूडची तुम्ही प्रत्येक मूवी जी आता हिट होते ती सगळी साऊथमध्ये कॉपी केलेली आहे. म्हणजे जर कंपॅरिझन करायचंच असेल तर बॉलिवूड वर्सेस पॉन केलं पाहिजे आणि त्याच्यात पण पॉन जिंकेल. मी एक्सप्लेन करतो तुम्हाला. पॉन एनी डे विनर आहे का, मी सांगतो तुम्हाला. तुम्ही कभी खुशी कभी गम पाहिलंय? ठीक आहे, कभी खुशी कभी गम मध्ये तो सीन आठवतोय, जया बच्चन ऑलरेडी रेडी आहे आणि शाहरुख खान तोपर्यंत घरी आला पण नाहीये आणि फुल ती तयारी करून रेडी आहे. आणि त्या मूवीमध्ये जया बच्चनचा शाहरुख खान खरा मुलगा पण नाहीये. आणि हेच तुम्ही पॉन बघा, सावत्र आई आणि मुलगा नेहमीच रेडी आहेत. ते लोक बाप येण्यासाठी नाही, बाप जाण्यासाठी रेडी आहेत. आणि बाप पण एवढा नल्ला सांगून जातो, हनी आय एम गोइंग टू ग्रीस. तो बिचारा ग्रीस चाललाय, ती ग्रीस लावून रेडी आहे. पॉन मी सांगतो ना, एनी डे बेटर आहे पॉन. तुम्ही DDLJ पाहिली आहे? DDLJ मध्ये शाहरुख खान किती मेहनत करतो. हा, तो काजोलसाठी दुसऱ्या देशात जातो, गुंडांचा मार खातो, तिच्या बापाला कन्व्हिन्स करतो. त्याच्यानंतर काजोल त्याच्याकडे जाते आणि त्याला फक्त मिठी मारते. फक्त मिठी. तुम्ही पॉन बघा, रॅन्डम गोष्टींसाठी सेक्स मिळतोय. पिझ्झाचे 250 रुपये नाही तिच्याकडे. माझे मित्र इतके ठरकी आहेत, डॉमिनोज मध्ये अप्लाय करायला लागलेत की आता असंच मिळू शकतं आपल्याला. काही अर्थ नाही राहिला यार. आणि एक तर बॉलिवूड वाल्यांना पण कळलंय की असली दम जो आहे ना हा पॉन मध्येच आहे. त्यामुळे ते लोक गाण्यांची नावं, मूवीजची नावं, डेली सोपची नावं अशी ठेवायला लागलेत जे आयडियली पॉनची नावं असायला हवी. जसं की डबल धमाल, दे दनादन, बडे अच्छे लगते, प्यार का रंग सफेद, ऍक्च्युली पॉन मध्ये मेहनत आहे, बॉलिवूडमध्ये मेहनत नाहीये. सनी लिओनीला हे कळलं होतं म्हणून ती पॉन इंडस्ट्री सोडून बॉलिवूडमध्ये आली. कारण तुम्ही एक मूवी पाहिली आहे, रईस नावाची मूवी आली होती ज्याच्या सनी लिओनी होती. या मूवीमध्ये सनी लिओनीचा रोल हा होता, एक गाणं होतं लैला में लैला, त्याच्यावरती पूर्ण गाण्यात डान्स करते आणि गाण्याच्या एंडला शाहरुख खान तिच्या जवळ येतो, तिच्या केसांमधनं क्लिप काढतो आणि निघून जातो. सनी लिओनी शॉक झाली की हा पहिला पुरुष आहे जो क्लिप पर्यंत येऊन थांबलाय.
आणि क्लिट पर्यंत नाही. यार मला आहे ना रॅन्डम टॉपिक आहे, ठीक आहे, त्याचं पॉइंटशी कनेक्शन नाहीये काही. मला असं कोणाकडून असं प्रॉब्लेम नाही वाटत आयुष्यात, पण ज्या काकू लोक आहेत ना त्यांच्याशी मला जाम प्रॉब्लेम आहे. काकू लोक असे असे प्रश्न विचारतात ना ज्याचा काही संबंध नसतो, पण त्यांना जाम चौकशा असतात. तुम्ही नोटीस केलंय? काकू लोकांना असं वाटतं की ह्याच्या आयुष्यात विष कसं मी घोळेन तर मला मजाच येईल. काकू लोक लग्नातच भेटतात. नोटीस केलंय तुम्ही? लग्नात आणि त्यांचे प्रश्न नेहमी सेमच असतात. मध्ये एक काकू भेटल्या एकदम अनॉइंग, आणि लग्नात येऊन तेच नेहमी तेच त्यांचे प्रश्न. अरे किती मोठा झाला. मी म्हणालो काकू खाली बघू नका. तुम्ही पण मिल्फ वरून आजी झालात, मी काही म्हटलं का? विचित्र असतात. हे वर बघ. यार अशा या काकू वाकू जसं म्हणताना तर मला अजून एक बाई आठवली जी नेहमी रागातच असते. तिचं नाव आहे जया बच्चन. माहिती एक रिसेंटली मूवी आलेली, पाहिली आहे तुम्ही? रॉकी और रानी की प्रेम कहानी. पाहिली आहे तुम्ही? ज्याने नसेल पाहिली ना त्याला एक फन फॅक्ट सांगतो. रॉकी और रानी की प्रेम कहानी या मूवीमध्ये जया बच्चन आहे आणि तिचा रोल हा आहे की ती एक रूड बाई दाखवली आहे. एक्झॅक्टली. अजून एक फन फॅक्ट आहे की त्या मूवीमध्ये तिचा एक नवरा दाखवलाय आणि त्याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असतं. इन शॉर्ट ही मूवी नाही, तिची बायोपिक आहे. बाकी ऍक्टर्सना स्क्रिप्ट दिली होती. जया बच्चनला म्हटलं जया मॅम तुम्ही फक्त या, तुमच्यासाठी बिग बॉसचं घर आहे. तुमचा एक मुलगा दाखवू, त्याला नालायक दाखवू आपण. थँक यू गाईज, दॅट वॉज माय टाइम.